हे टंकी साफ करायची आहे बघा तुम्हाला. काम खूप जास्त आहे. सगळ्यात पहिले याला खोरावी लागणार. खर करायलाच एक दिवस जाणार. एवढी गंदी टंकी रूम मध्ये आणली. याला बहुत खोरा लागते रे, बहुत. याच्यामध्ये 2 दिवस जाणार मला असं वाटून राहील की मुझे एक्सपिरियन्स बहुत है इन कामों का. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. आणि दुपारचे वाजले आहेत 2 आणि आज मला करायची आहे कूलरची टंकी साफ आणि त्याला पेंट करायचं आहे. कारण की आता उन्हाळा चालू झाला आहे आणि गरमी पण खूप जास्त होत आहे. तर कूलरचे अर्धे कामं पूर्ण झाले आणि फक्त कूलरची टंकी साफ करून त्याला पेंट करायचं आहे. तर आता सीधं एक सेकंड मी सामान वगैरे पूर्ण घेऊन टाकतो. हे आहे सामान. एमसील आहे हे एमसील. हे जे काही छिद्र वगैरे त्या टाकीले पडले असेल हे एमसील त्या छिद्राला बुजवायचं काम करेल. ठीक आहे, चलो. आणि बाकी तुम्ही बघू शकता इथे अर्ध काम झालं आहे. हे कूलरचे जाड्या 3 आणि हे वरची टंकी आणि हे कूलरची मेन बॉडी हे पूर्ण झालं आहे पेंट. आणि याच्या खालची राहिली आहे टंकी, ज्याचं काम आत्ता करत आहोत. टंकी साफ करायला मी जात आहो माडीवर, कारण ती रूममध्ये केलं तर खूप जास्त हे होते कचरा वगैरे. हे टंकी साफ करायची आहे बघा. तुम्हाला दिसत असेल तर खूप जास्त डागं बिगं हे का एकदम गंदी होऊ नये. पुरं साफ करायचं आहे. काम खूप जास्त आहे. एवढी मोठी टंकी साफ करायची, कारण ते याच्यावर पेंटिंग केली नाही तर मग कसं आहे पेंट बसणार नाही. खोरात राहिला ना जरा जमाना निघून जाणार आहे. गरम होता बहुत. खालतं घेऊन जातो. ऊन बहुत आहे जसं की तुम्ही पाहू शकता. हां, हे बेस्ट आहे. एवढी गंदी टंकी रूममध्ये आणली. पंख्याखाली बसून एकदम आरामशीर काम होते. याला बहुत खोरा लागते रे, बहुत. याच्यामध्ये 2 दिवस जाणार मला असं वाटून राहिलं की मुझे एक्सपिरियन्स बहुत है इन कामों का. ठीक आहे. खिरकार टंकी आली. टंकीच वाचली होती. याला करायला 2 दिवस लागणार आहे, कारण त्याला साफ करायचं आहे, त्याच्यानंतर खोरायचं आहे, त्याच्यानंतर एमसील लावायची, त्याच्यानंतर पेंट करायचं आहे. असं कामं करावी लागते. बाकी अर्ध काम तर झालं. याला धूळ लागून गेलं ठेवू काही होत नाही, त्याच्यात काय विषय. मग फिटिंग कोण करणार? मी करणार. तर सर्वात आधी मी या टंकीला धुवून टाकलो आहोत पूर्णपणे. याचे डाग वगैरे पूर्ण निघाले आहे. आणि आता आहे काम याला खोरखार करायचं, म्हणजे घासघूस करायचं आहे. त्याच्यानंतर पेंटिंग करायचं. या साईन पेपरनं घासघूस करणार, कारण ते याच्यानं घासल्यावर याच्यामध्ये जे हे खिपलं निघत आहेत ना हे या साईन पेपरनं दूर होईल. जिथं जिथं खड्डे आहेत तिथं हे एमसील भरून टाकीन, म्हणजे पाणी लीक नाही होणार. अबे गड्डा झाला का? टंकी नाजूक आहे. पहिला गड्डाच झाला मी असं करताना. एवढी नाजूक आहे असं वाटत आहे. दुसरी टंकी आणण्याची का म्हणते झाले, दुसरी टंकी आणण्याची गरज आहे. ए नाही भावांनो, या टाकीचा काही फायदा नाही. खड्डे ते एवढे आहेत ना, माझ्या तारेवरची कसरत हवाई जहाज मधली कसरत होणार आहे. मध्ये येतो आवड तुला बेल. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. काय गेली आहे, काय फायदा नाही. आला हेकून नवीन टंकी आणू आपण. चलो. सूर्याला पता आहे, कारण ती संध्याकाळचे 5:30 वाजले आहे. येस. तर आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करत आहो. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.